तर सरकारने आता मराठा समाजाला दिलेली आश्वासनं पाळायला हवी। जरांगींच्या सभेनंतर महिला मराठा आंदोलकांची ही प्रतिक्रिया आहे। आम्ही आरक्षण घेणारच, महिला आंदोलकांनी हा निर्धार बोलून दाखवलाय। जरांगे पाटलांची आज निर्णायक सभा या बीडमध्ये पार पडलेली आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे महिलांचा आणि मुलींचा, खास करून तरुणाईंचा जो उत्साह इथं पाहायला मिळाला। किती वाजल्यापासून तुम्ही इथं आला होता, काय अपेक्षा होत्या त्याप्रमाणे ते बोललेत का भाषणात, तुम्ही काय ठरवलं? आम्ही 2 वाजल्यापासून इथं आलो होतो। जसं अपेक्षित होतं तसंच ते बोलले। तर 20 जानेवारीला आम्ही मुंबईला नक्की जाणार आहे। सरकारने आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे आणि ते आमच्या हक्काचं आहे। कारण आमच्या मराठ्यांचे कितीतरी असे व्यक्ती असे म्हणजे आत्महत्या करत आहेत, ते काय डोळे झाकून बसलेत का हे त्यांना आम्ही नक्कीच ठाम विचारू आणि 20 जानेवारीला आम्ही नक्की मुंबईला, काही असो आम्ही मुंबईला चलत होण्यात जाऊच आणि उपाशी तापाशी आम्ही आरक्षण घेणारच, हे आमच्या हक्काचं आहे। आज आम्ही आमच्या मुलाबाळांना घेऊन सकाळपासून येत आहोत, बसलेलो आहोत आणि आम्ही एवढीच शासनाकडून अपेक्षा करतो की आमच्या मुलाबाळांचा विचार करावा आणि जसे हक्काने आम्हाला मतदान मागते तसंच आम्हाला हक्क आमचा द्यावा। कॅमेरा पर्सन सुशांत सह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।